जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सावंतवाडी वन विभागानं निसर्गाच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। येथील ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न नरेंद्र डोंगराला प्लॅस्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी वन विभागाच्या पुढाकारानं प्लॅस्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आणण्यात आली आहे। नरेंद्र डोंगरावर आयोजित भव्य वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेदरम्यान उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी अधिकृतपणे या मोहिमेची घोषणा केली आहे। तसेच सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नागरिकांनी कचरा कुंड्यांचा प्रभावी वापर करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। अपना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्पेशली मान्सून टुरिझमचं एक इम्पॉर्टंट अपना क्षेत्र आहे। ते आता आपण पारपोली गावामध्ये 2 ट्री हाऊस बांधलेले आहे आणि इकडे नरेंद्र डोंगरवर आपण आमचे 2 अपने ट्री हाऊस आणि 2 कॅम्प पण आहे जे आपण आता मान्सूनमध्ये चालू करणार। तर माझी सगळे पर्यटकांना पण रिक्वेस्ट राहतील की तुम्ही वेगळे स्पॉट्सला व्हिजिट करा आणि जे वन विभागातर्फे किंवा पर्यटन विभागातर्फे जे आपण उपक्रम घेतलेला आहे त्यांचा तुम्ही लाभ घ्या। आता आपण महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे हेल्प कडून आपण एक 1 ते 5 जून एक पुरा पांडवडा आपण केलेला आहे। आठवड्यामध्ये आपण वेगळे प्रोग्राम्स जैसे की मॅंग्रोव्ह एरियाजमध्ये क्लीनलीनेस ड्राईव्ह, प्लांटेशन ड्राईव्ह, नरेंद्र डोंगरवन क्लीनलीनेस ड्राईव्ह, जैवविविधताची सेन्सिटायझेशन लोकांना माहिती देण्याचे सगळे कार्यक्रम आपण घेत आहे। पर्यावरण दिवसवर आज आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 1500 वड स्टंप लागवण आणि 3500 नरक्या रोपेची लागवण असे एकूण मिळून आपण जिल्ह्यामध्ये वन विभागातर्फे 5000 रोपेची लागवण करणार। मागच्या वर्षी आपण सुरंगी रोपेचा एक वनमंत्री साहेबांचा एक विशेष इनिशिएटिव्ह होता। त्या अंतर्गत आपण सुरंगी रोपांची लागवण केले होते। जवळपास 1100 सुरंगी रोपे लागवण व वड स्टंप लागवण आपण मागच्या वर्षी पण केली। 5 जून पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्याच्या वन विभागातर्फे हा अतिशय सकारात्मक असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या ठिकाणी डीसीएफ साहेब इथे जातीने उपस्थित आहेत, तसंच आरएफओ पाटील साहेब यांनी विशेष इथे परिश्रम घेऊन हा उपक्रम राबवला। आपल्या नरेंद्र डोंगर हे सावंतवाडी शहराचं एक मानांकन आहे। जसं मोती तलाव आहे तसं नरेंद्र डोंगर आहे आणि पुढच्या येणाऱ्या पर्यटनाची जी विकासगंगा आहे त्या दृष्टीने हे फारच महत्वाचं स्थान आहे। अगदी सकाळपासून आरएफओ आणि त्यांची पूर्ण टीम म्हणजे डीसीएफ साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ही कार्यरत एवढी सगळी युवा युवती मंडळी इथे काम करत होते आणि एक शर्मेची बाब समोर आली सावंतवाडीकरांसाठी। म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी हे स्वच्छतेसाठी फार प्रसिद्ध आहे, उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, कोकणात प्रसिद्ध आहे। तर अशा ठिकाणी या नरेंद्र डोंगरात वन जमिनी नव्हे तर आपल्या म्हणजे जी जमीन आपल्या म्युन्सिपाल्टी क्षेत्रात येते आणि ती काही प्रमाणात वैयक्तिक प्रायव्हेट लँड आहे, तिथे प्रचंड प्रमाणात म्हणजे मी पत्रकारांना विनंती वजा एक हे करीन आव्हान की त्या ज्या बॅग्स आहेत ज्या जमा झाल्या कचऱ्याच्या त्या आपल्या म्हणजे आपल्याला दाखवायला आरसा येतो म्हणजे कसं आहे ते। आता हे बहुसंख्य जे आपले ग्रामस्थ नागरिक आहेत खूप सुज्ञ आहेत स्वच्छतेच्या बाबतीत, पण काही मंडळी हा गोंधळ करतात। तर या ठिकाणी जे डीसीएफ साहेबांनी हे प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर हे अतिशय म्हणजे पुढील काळासाठी हे फार महत्वाचं आहे। कारण आता येणारा जो टुरिझम आहे हा पूर्वीच्या टुरिझम सारखा नाहीये। धुडगूस घालणारे टुरिस्ट आपल्याला नको आहेत। मग चांगले क्वालिटी टुरिस्ट जे इथे आपल्या सावंतवाडी शहरात जिल्ह्यात खर्च करतील आणि त्यानिमित्ताने आपली आर्थिक सुबत्ता येईल, तर टुरिझमकडे आपण एक मोठं अर्थकारण म्हणून बघतोय। पण जसे आपले समुद्र किनारे आहेत तसेच आपले हे जैवविविध डोंगर आहेत आणि एवढी मोठी जैवविविधता आपल्याला लाभलेली आहे। मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, डीसीएफ साहेब मला मी चुकीचा असेल तर करेक्ट करतील की उभ्या 36 जिल्ह्यात आपल्याकडे सगळ्यात जास्त ग्रीन कव्हर आहे। आणि म्हणजे हे आजच्या काळात म्हणजे आत्ताच आपण तीव्र उष्णता काय म्हणजे भारत देश हा उष्ण देश असा जगात त्याचं हे झालं म्हणजे निचांक म्हणायला पाहिजे। कित्येक शहरं म्हणजे 43, 44 अगदी 47 डिग्रीपर्यंत आपलं तापमान गेलं। तर जिथे ग्रीन कव्हर आहे तिथे हे सुपर एल निनो येऊ दे की काही येऊ दे आपल्याला रिलीफ मिळू शकतो।
आणि ते आपण सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे. आजच डीसीएफ साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. आता त्यांनी माहिती दिली की फार मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार आहे. पण मला सातत्याने वाटतं की वृक्षारोपण हे महत्वाचं नाही का, निश्चित महत्वाचं आहे, पण अतिशय महत्वाचं आहे की आपली जी मोठमोठी झाडं आहेत जी काय 2-4 वर्षात नाही वाढली आहेत, त्यांना 50, 100, 150 वर्ष जुनी झाडं आपल्याकडे आहेत. आता ती झाडं टिकवणं म्हणजे आपल्या घरातल्या आजी आजोबांची काळजी घेण्यासारखं आहे. एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो.